ज्ञान सर, ही बघा तुमची आवडती फुलं, आफ्रिकन डेझी. तुम्हाला या रंगाची फुलं खूप आवडतात ना? सर, हा पाऊसही कसा कमाल करतो बघा. गेल्या वर्षी झालाच नाही आणि या वर्षी एवढा झाला की बऱ्याच ठिकाणी पूर आला. बाबा, तुमचे हे स्टुडंट्स तुमच्यावर जास्त प्रेम करून तुम्हाला खूप बिघडवतायत ना? आणि यांना तर मजाच येत असेल. विचारूया, सांगा. अरे अरे, हे मळके कपडेत ना? आणा, मला द्या ते. आदर्श, मी येतो. हा, कशी आहे ज्ञान सरांची तब्येत? बरी आहे आणि इनफॅक्ट खूप आनंदी आहेत. आणि हे शक्य झालं तुम्हा सर्वांमुळेच. तुम्ही जर इथे रोज आला नसता तर ते कधीच बरे होऊ शकले नसते. लक्ष तर असं नको बोलूस. सर तर आमच्या अगदी वडिलांसारखे आहेत. अगदी खरंय. आणि आम्ही आयुष्यात जे काही शिकलोय ते ज्ञान सरांकडूनच तर शिकलोय. हो, पण तरीही तुम्हा सर्वांचा आधार नसताना तर आम्ही दोघं बाबांची एवढ्या चांगल्या प्रकारे काळजी नसतो घेऊ शकलो. संदीप काका. नमस्कार काका. नमस्कार. सगळं ठीक आहे? ज्ञान कसं आहे? बरे आहेत ते, अगदी बरे आहेत. चला, हे बरं आहे. बाळा, ज्ञानसाठी हे आणलं होतं. काका, 25 लाखांचा चेक? हो बाळा, आज ज्ञानदीप इनोव्हेशनचा 5वा वर्धापन दिन आहे. बस त्याचीच भेट समजा. काका, ते ठीक आहे, पण बाबांनी तर गेली 2 वर्ष कंपनीसाठी काही कामच केलं नाही. बाळा, काही नाती या सगळ्याच्या पलीकडली असतात. तुझ्या बाबांची आणि माझी मैत्री काहीशी तशीच आहे. चला, आता मला माझ्या मित्राला भेटू द्या. बाबा, बघा ना तुम्हाला कोण भेटायला आलंय. कसा आहेस माझ्या मित्रा? अरे, आधीपेक्षा तर बराच फिट दिसतोय. अरे, एवढा हँडसम दिसू नकोस, नाहीतर नर्स प्रेमात पडेल तुझ्या. बाळा. हा काका. मला बाबांशी एकांतात काही बोलायचंय, इफ यू डोंट माइंड. शुअर काका. हा, निघायचं प्लीज. ओके. संदीप काकांच्या या चेकमुळे आपल्याला खरंच खूप मदत होईल. होय, बाबांसाठी आपण ऍडव्हान्स बेड आणू शकतो. हो. काय झालं? काय काका, लाईट का? लाईट सर, कोणीतरी लाईट ऑन करा. काय झालं? संदीप काका. आय थिंक इज डेड. सर, सर तुम्ही ठीक आहात ना? चाकू ज्ञान सरांच्या हातात. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तुझे वडील ज्ञानजींच्या हातात चाकू होता, पण त्यांनी संदीपजींचा खून नाही केला? सर, हे कसे मारू शकतात? ते तर 2 वर्षांपासून पॅरालाइज्ड आहेत. यांना CLIS आहे, कंप्लीट लॉक्ड इन सिंड्रोम. हो सर, या स्थितीत शरीराचा कोणताही स्नायू हलत नाही. हे तर डोळ्यांचे उघडझापही करू शकत नाही. यांना पॅरालिसिस झाला कसा? सर, 2 वर्षांपूर्वी बाबांचा अपघात झाला होता. कमाल आहे. 2 वर्षांपूर्वी अपघात झाला तेव्हापासून बिचारायला खेळलेत, मग यांच्या हातात चाकू आला कसा? सर, अशक्य आहे. खून सरांनी नाही, दुसऱ्याच कोणी केलाय. अरे, पण चाकू तर यांच्या हातात होता ना? कदाचित खुनाने त्यांच्या हातात ठेवला असेल. याचा अर्थ असा की या खोलीत ज्ञानजी आणि संदीप व्यतिरिक्त कोणी तिसरी व्यक्ती होती? नाही सर, आम्ही सगळे तर खाली होतो. हो सर, आणि रूम मध्ये कोणीही नव्हतं सर. याचा अर्थ तुला असं म्हणायचं की हा खून ज्ञानजींनी केलाय? नाही सर, मी असं कुठे म्हणालो. काय म्हणायचं काय नक्की तुला? संदीपने स्वतःलाच चाकू मारून घेतला आणि मारण्याआधी तो चाकू यांच्या हातात दिला काय? असं तर नाही ना की ज्ञानजींना पॅरालिसिस झालाच नाही, फक्त नाटक करतायत? सर, हे तुम्ही काय बोलताय? जे तुम्ही ऐकलत,
जर तुमची हरकत नसेल तर आम्हाला तुमच्या वडिलांना पुन्हा एकदा जरा चेक करायचं आहे. करा ना. आम्ही खोटं बोलतोय का? बघूया. यांच्या पायांचे स्नायू तर पूर्णपणे ॲट्रोफिक झालेत. ॲट्रोफिक म्हणजे अरे असं समज की पायांचे स्नायू आकुंचन पावलेत, जाम झालेत. म्हणजे हे की यांची इच्छा असली तरी हे या पलंगावरून 1 इंचही हलू शकत नाही. सर, आता तरी तुमचा विश्वास बसला ना की माझे बाबा ढोंग करत नाहीयेत? एवढं तर नक्की आहे की या दरम्यान कोणी तिसरा सुद्धा होता इथे. कदाचित या खिडकीतून तर नाही आला ना खुनी. पंकज, फ्रेडी, तुम्ही दोघे जरा खिडकीच्या जवळपास नीट चेक करा. काही पुरावा सापडतो का? ओके सर. विचित्र बाब आहे. पहिल्यांदाच असं होतंय की खुन्याचा साक्षीदार तर इथे आहे पण त्यांची साक्ष नाही घेऊ शकत आम्ही. साक्ष मिळू शकते सर. साक्ष कशी मिळू शकते? या मशीनच्या माध्यमातून सर, ज्याचं नाव आहे BCI, ब्रेन कम्प्युटर इंटरफेस. आणि सर, ही मशीन पॅरालाइज पेशंटच्या भावना आपल्याला दाखवू शकते. कमाल आहे. हे शक्य आहे का? शक्य आहे सर. सर, हे मशीन रक्तातील ऑक्सिजनची मात्रा मोजून पेशंटच्या भावना आपल्याला सांगू शकते. जरा चांगल्या प्रकारे समजावून सांग एकदा. सर, मी सांगतो. हे मशीन आधी पेशंटच्या मेंदूतील रक्तप्रवाहाची मोजणी करतं. त्यानंतर हे कॅल्क्युलेट करते की वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे प्रश्न विचारल्यावर पेशंटच्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन कशा पद्धतीने होतं. हो, आणि ही रक्ताची मात्रा हे दाखवत असेल की त्यावेळी हा माणूस काय विचार करत होता किंवा याच्या मनात काय भाव होतो. एक्झॅक्टली. गुड, व्हेरी गुड. रेडी सर, इथून वर जायलाही कुठला मार्ग नाहीये. मला माहिती आहे. हा पाईप बघ. खुनी याच पाईपवरून वर चढला असेल. खून करून पुन्हा याच पाईपने खाली उतरला असेल. आणि ती फुटलेली कुंडी पाहतोयस, हिच्यावर तो पडला आणि मग पळून गेला. चला सर, खाली जाऊन बघूया. चल. माझ्या बाबांना अपघाताच्या आधी या टेक्निकला अजून पुढे न्यायचं होतं. बाबा नेहमी असं म्हणायचं की विज्ञानाकडे प्रत्येक व्याधीचा इलाज असतो. गरज आहे ती फक्त डोळे उघडून तो इलाज शोधण्याची. अगदी बरोबर बोलायचे तुमचे बाबा. हो सर, ज्ञान सरांची इच्छा होती की विज्ञानाच्या माध्यमातून त्यांना डोळे मिळावेत जे पाहू शकत नाहीत, त्यांना कान मिळावेत जे ऐकू शकत नाहीत. मानवतेचा उद्धार करायचा होता ज्ञान सरांना. आणि नियतीचा खेळ बघा. बाबांनी तयार केलेलं तंत्रज्ञान आज त्यांच्याच एवढं कामी येतं ज्यावर आधी त्यांनी एवढं काम केलं होतं. बरोबर बोललात सर. कुंडी तर फुटली आहे. आणि हे बघ, हे पायांचे ठसे बघ. खुनी इथूनच पळालाय. सर, हे बघताय, रक्त आहे सर. म्हणजे पंकज, खोलीच्या आत अजूनही कोणीतरी होतं ज्याने संदीपजीनं मारलंय. हे रक्ताचं सॅम्पल फॉरेन्सिक लॅब मध्ये घेऊन जाऊया. तरी ज्ञानजी BCI मार्फत काय काय बोलायचं? जसं त्यांना भूक लागली की ते सांगतात. त्यांना बेडपॅनची गरज असेल तेव्हा ते सांगतात. एवढंच नाही, बाबा तर बुद्धिबळही खेळतात याने. काय बुद्धिबळ खेळतात? अरे हो सर. आणि जसा पॅटर्न यांच्या मेंदूत बनतो तसा या अक्षरांच्या मागचा लाईट ब्राईट होतो. आणि आम्ही एक एक अक्षर जोडून समजतो की सरांना नक्की काय म्हणायचं. म्हणजे ज्ञानजी सांगू शकतात की खुनी कोण आहे ते? होय सर, बरोबर. सर, आपल्याला बाबांना विचारलं पाहिजे. विचारूया. आधी तपास तर पूर्ण होऊ दे आमचा. हा तारिका, चाकूवरून काही कळलं? सर, फक्त ज्ञानजींच्या बोटांचे ठसे मिळालेत त्यावर, दुसऱ्या कोणाचंही नाही. म्हणजे खुनीने कदाचित हातमोजे घातले असतील खून करताना. म्हणजे खुनी खिडकीतून खोलीच्या आत आला, मग त्याने संदीपला मारलं, चाकू ज्ञानजींच्या हातात ठेवला आणि मग लोक त्या खोलीत येण्याआधी त्याच खिडकीतून पळून गेला. सर, असंही असू शकतं की कुणी त्यांच्यापैकीच कोणीतरी असेल. नाही पूर्वी, घरात जेवढी माणसं होती त्यातला एकाच्याही शरीरावर कोणताही मार किंवा जखमेची खूण नव्हती. आणि ते सुकलेलं रक्त ते कोणा बाहेरच असेल. पण एक गोष्ट लक्षात येत नाहीये दया. जर खुनी बाहेरचा असेल तर त्याला हे कसं माहित होतं की संदीप ज्ञानजींना भेटणार आहे? 10 मिनिटांपूर्वी तर हा संदीप तिथे पोहोचला होता आणि मग त्याचा खून झाला. सर, मला वाटतं की कदाचित हा खुनी संदीपचा पाठलाग करत होता.
आणि जेव्हा संदीप त्याच्या पूर्ण दिवसाचं शेड्यूल बनवत असेल, शक्यता आहे की कसं तरी त्याला समजलं असेल की संध्याकाळी संदीप ज्ञानजींना भेटायला चाललाय त्यांच्या घरी. नाही, पण हे दोघेही म्हणजे संदीप आणि ज्ञानजी एकटेच असतील हे त्याला कसं माहित होतं? सर, अशी शक्यता आहे की खुण्याला माहिती नसेल, पण तो त्यांचा पाठलाग करत असल्याने जेव्हा संधी मिळाली खोलीत घुसून मारून टाकलं त्यांना. दया, नक्कीच काहीतरी वैयक्तिक वैर होतं त्याचं संदीपशी, म्हणून तर त्याचा पाठलाग सोडलाच नाही त्या खुन्याने. आणि बॉस, ज्या कोणाचं संदीपजींशी वैर होतं त्याला अप्लास्टिक अनिमिया होता. ओ, हे अप्लास्टिक अनिमिया काय असतं? पंकज, ही फारच दुर्मिळ व्याधी आहे. हा आजार फारच कमी लोकांना होतो. याच्यात माणसाचा बोन मॅरो आणि बोन मॅरोच्या स्टेम सेल्स हळूहळू नष्ट होऊ लागतात. रक्तातील लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स सगळं हळूहळू नष्ट होतं. जर हा आजार अगदी दुर्मिळ असेल तर याचा तपास लावणं फार कठीण नाही की शहरात अशी किती माणसं आहेत ज्यांना या प्रकारचा आजार आहे? अप्लास्टिक अनिमिया. हा दया, काही सापडलं? हो सर, या शहरात 4500 पेशंट्स आहेत ज्यांना या दुर्मिळ आजाराचा त्रास आहे सर. यातली 16 माणसं तर या देशातच नाही आहेत. म्हणजे उरले 29. यातले 14 असे आहेत जे वयोवृद्ध आहेत सर, म्हणजे उंच बाल्कनीतून उडी मारू शकत नाही. म्हणजे उरले 15. त्यामधली 7 मुलं आहेत जी 12 वर्षांपेक्षाही कमी वयाची. म्हणजे उरले 8. हो सर, आणि 8 मधील 4 तर असे आहेत की खूप जास्त स्थूल आहेत सर. म्हणजे हे बघा ना, ओ हो, हे त्या बाल्कनीत चढूही शकत नाहीत आणि तिथून उडीही मारू शकत नाहीत. अशक्य आहे. म्हणजे दया, आपल्याकडे 4 संशयित आहे. 4. हो सर. कोण कोण आहेत ते? सर, लीला, रमेश, सुनील आणि हेमंत. लीला, रमेश, सुनील आणि हेमंत. पूर्वी सर, जरा चेक कर आपल्या क्रिमिनल डेटाबेस मध्ये यातला कोणी गुन्हेगार आहे का? सापडला. रमेश. चोरी, मारामारी, लोकांना जखमीही केलंय. राहतो कुठे हा? सरोजनगर चाळ. उचला याला. मला जरा एक फुलमाळ घाल ना ग मला. बरं मला सांग, लग्न कधी करणार? लग्न? आणि तुझ्याशी? माझ्या घरातली पालही नाही करणार तुझ्याशी लग्न. का? एवढा कुरूप दिसतोस ना की तुझ्या घरातला आरसाही घाबरत असेल तुला पाहून. पण तुझ्या घरचा आरसा तुझ्यासाठी कविता करत असेल, मला माहितीये. अरे, हे काय झालं तुझ्या हाताला? अगं काही नाही ग, युद्धाच्या रणांगणात शूर योद्धांना अशा जखमा तर होतच असतात. नौटंकी करू नकोस. आता सांग काय झालं ते. झालं असं की मी असं चालत जात होतो तेव्हा मी पाहिली एक म्हातारी बाई जी रस्ता क्रॉस करण्यासाठी पुढे झाली. तेव्हा दुसऱ्या बाजूने एक मोटरसायकल फार वेगाने, अगदी स्पीडमध्ये, 100च्या स्पीडमध्ये तिच्याकडे जात होती. जेव्हा ती मोटरसायकल त्या म्हाताऱ्या बाईला ठोकणार तेवढ्यात मी तिथे पोहोचलो आणि वाचवलं तिला. बरं, तू एवढा शूरवीर आहेस? माझ्या गुणांबद्दल तुला अजून काय माहितीये ग? बरं सांग, अजून कोणकोणते गुण आहेत तुझ्यात? गुण हे आहेत की काय झालं? तुझा चेहरा असा दह्यासारखा पांढरा का पडला? मला लपव, मला अरे काय करतोयस? लपतोयस का? अरे अरे काय मला लपव. अरे काय केलंस तू? हे आता सगळं पाडलंस ना खाली. सर, हा तर तोच आहे. निसटलं वाटतं. जाईल कुठे?
ये 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 तुझंच घर आहे. कुठं पळतोयस हा? सीआयडी पासून पळणं एवढं सोपं नाहीये. माझी एक स्पेशालिटी आहे. जेव्हा मला राग येतो ना, गुन्हेगाराचा वाईट काळ सुरू होतो. याचा तर वाईट काळ सुरू झाला सर. कुठून आणलंस हे सगळं? हा, आणलं नाही साहेब, स्वतः बनवलंय. हे मशीन तू बनवलंयस? अरे चहा बनवायला येत नाही आणि मशीन बनवणार? कुठून चोरी केलायस? नाही साहेब, मी नाही चोरलं. फक्त चोरलं नाहीस, खूनही केलायस तू. खून? कोणाचा साहेब? D117 MJ रोड, सुंदरनगर. तिथे गेला होतास ना तू? तुझ्या हाताला जखम झाली आहे ना, त्यातलं थोडंसं रक्त आम्हाला तिथे सापडलं. माझं नव्हतं साहेब. तुझंच होतं. ज्या हॉस्पिटलमध्ये तू उपचार घेतोयस ना, तिथे मॅच झालंय. हे वाचण्याचं काही चान्स नाहीये का? नाही, सरळ फाशी. चोरीसाठी फासावर लटकवणार का? चोरी नाही, खून. संदीपचा खून. नाही साहेब, मी खून नाही केला हो. मी तर तिथे फक्त चोरी करायला गेलो होतो. तू याचा खून नाही केलास? अरे देवा, कोणत्या लफड्यात अडकलो. आई शपथ साहेब, मी कोणाचाही खून केला नाहीये. मला तर समजलं होतं की तिथे एक माणूस राहतो, त्याला पॅरालिसिस झालाय. चोरीसाठी योग्य ठिकाण वाटलं म्हणून मी तिथे चोरी करायला गेलो होतो. मी कोणाचाही खून केला नाही साहेब. मी तर फक्त याचसाठी गेलो होतो तिथे. मी तर याला ओळखतही नाही. मी का खून करेन? कारण संदीपने तुला चोरी करताना पाहिलं, म्हणून एक गुन्हा लपवण्यासाठी दुसरा गुन्हा. हो, हे खरं आहे साहेब. मी तिथे गेलो होतो आणि संदीप मला पाहून ओरडलाही होता. आणि जसं तो ओरडला, मी घाबरलो आणि पळून गेलो. तर ही जखम कशी झाली? ही जेव्हा संदीप माझ्यावर ओरडला त्याच वेळी लाईट गेली. लाईट जाताच मी बाल्कनीतनं खाली उडी मारली आणि उडी मारल्याने जखम झाली. खोले त्यावेळी तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. जर तू खून केला नाहीस तर कोणी केला? नाही सर, माझ्या व्यतिरिक्त कोणीतरी होतं तिथे. कोण? ए, कोण आहेस तू? हा, अंधारात चेहरा तर दिसला नाही, पण त्याचं घड्याळ चमकत होतं. घड्याळ? संदीपने तर घड्याळ घातलंच नव्हतं. सर, हा खोटं बोलतोय. कोणताही माणूस नव्हता आणि घड्याळही नव्हतं. कोणी होतं की नाही याचं उत्तर तर तेच देऊ शकतात. मिस्टर ज्ञान, आज कशी तब्येत आहे यांची? सर, नेहमी सारखीच आहे. सर, आज तुम्हाला यांना प्रश्न विचारायचे आहेत ना? सुरू करायचं? होय, नक्की सर. पण तुम्हाला जे काही विचारायचंय तुम्ही जरा प्लीज हळूहळू विचारा, म्हणजे त्यांना तुमचा एक एक शब्द समजू शकेल. ज्ञानजी, हा रमेश आहे. हा एक चोर आहे. ज्या रात्री संदीपचा खून झाला त्या रात्री हा इथे चोरी करायला आला होता. याचं म्हणणं आहे की त्या रात्री याने इथे दुसऱ्या कोणाला तरी पाहिलं होतं. ज्ञानजी, हा इथे होता? रमेशनेच खून केलाय का? नो 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 सर, नोचा अर्थ नाही सर. मी म्हटलं होतं ना, मी नाही मारलं सर. हा, बरं, इथे उभा राहा तू. ज्ञानजी, तुम्ही खुन्याला पाहिलं? तुम्ही ओळखता का खुन्याला? कोणी यावेळी या रूम मध्ये हजर आहे का?
याचा अर्थ खुनी आमच्यापैकी कोणीतरी आहे. तुमचा एखादा स्टुडंट? नर्स किंवा वॉर्ड बॉय? या सगळ्यात तुम्ही आम्हाला का अडकवताय? तुम्ही काही केलंच नाही तर तुम्ही का घाबरताय? ज्ञानजी, मग तर फक्त तुमच्या घरचेच उरलेत. व्हॉट? बाबा तुम्ही हे काय बोलताय? लक्ष, रिलॅक्स. तिथे उभा राहा ना. ज्ञानजी, हा लक्ष खुनी आहे का? मी खून केला? आता फक्त मीच उरले. मी हा खून नाही केलाय. ज्ञानजी, रीना खुनी आहे का? ज्ञानजी, तुम्ही म्हणाला होतात की खुनी तुमच्या कुटुंबातला आहे. कोण आहे तो? एम? तुमच्यापैकी कोणाचं नाव एम ने सुरू होतं? एम ई मी म्हणजे स्वतः? ज्ञानजी, तुम्ही म्हणताय की खून तुम्ही केलंय? समजत नाहीये की हा ज्ञान काय खेळ खेळतोय आपल्याशी. उद्याच्या वर्तमानपत्रात बातमी छापून येईल की सीआयडी वाल्यांनी खुनाच्या आरोपाखाली एका अशा माणसाला अटक केली आहे की जो 2 वर्षांपासून पॅरालिटिक आहे. 2 वर्षांपासून. खुनी नक्कीच ज्ञानजीचा कोणी जवळचाच आहे. ते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि माहित नाही का सगळा आरोप आपल्या डोक्यावर घेत आहेत. दया, जर जवळचा कोणी माणूस असेल तर तो चाकू ज्ञानच्या हातात का देईल? दुसऱ्या कोणाच्या हातात दिला असता जे कदाचित आपल्याला पटलंही असतं. आणि सर, कोणावरही आरोप होत असेल तर हे ज्ञानजी त्याला का वाचवतायत, जेव्हा हे संदीपजी त्यांचे अगदी जवळचे मित्र आहेत, भावापेक्षा जास्त. तेच तर ना, सगळ्यात जवळचा मित्र, भावापेक्षाही जवळचा मित्र. काहीतरी खटकतंय दया. हा मित्र आहे की शत्रू? पण त्यांचा मुलगा म्हणत होता की संदीपजी 2 वर्षांपासून त्यांना नेहमी पैसे पाठवतात. त्यांच्या आजारपणातही खूप मदत केली त्यांनी. आणि अजून सांगायचं तर खुनाच्या रात्री संदीपजी 25 लाखाचा चेक घेऊन आले होते. अरे, ज्ञानच्या घरचे तर तेच पाहणार ना जे त्यांना दाखवण्यात आलंय. नेहमी पडद्यामागचं सत्य काही वेगळंच असतं. पण सर, पडद्यामागचं सत्य तर फक्त ज्ञानजींनाच माहिती आहे आणि ते तर सत्य कधीच सांगणार नाही. ज्ञानजींनी सत्य नाही सांगितलं तर काय झालं बॉस? त्यांचा मेंदू तर सत्य सांगू शकतो. मला ज्ञानजींचा मेंदू हवाय. ज्ञानजींचा मेंदू आणून द्या, मग बघा एका क्षणात आपण खुन्यापर्यंत पोहोचू बॉस. साळुंके सर, ही कसली मागणी केलीत तुम्ही? एखाद्याचा मेंदू कसा काय आणू शकतो आम्ही? का नाही देऊ शकत आपण फ्रेडी? या केसमध्ये, ज्ञानच्या केसमध्ये तर आपण त्याचा मेंदू आणून देऊ शकतो साळुंखेला. कारण गेली 2 वर्ष ज्ञानच्या मेंदूत जे काही चाललंय सगळे त्या बीसीआय मशीन मध्ये छापलं जातंय. एक्झॅक्टली बॉस. आणि हे मशीनच आपल्याला सांगेल की ज्ञानजी आणि संदीप यांच्या दरम्यान काय आणि कसे संबंध होते. हो फ्रेडी, सगळा डेटा घेऊन ये बीसीआय मशीनचा. आणि दया सर, त्या रमेशला तिथे घेऊन जा ज्ञानच्या घरी. आणि तिथे जेवढी माणसं हजर होती त्या सगळ्यांची घड्याळं चेक कर. सर,
तुम्ही अजूनही आमच्यावर संशय घेताय? हो, आणि तोपर्यंत करत राहू जोपर्यंत खरा खोनी आम्हाला सापडत नाही. पण ज्ञान सरांनी सांगितलं की आम्ही सगळे निर्दोष आहोत. तरीही शक्यता आहे ते खोटं बोलले असतील तुमच्यापैकी कुणाला तरी वाचवण्यासाठी. मग तुम्ही खऱ्या खुन्याला कसं शोधणार? सीआयडीने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, कारण त्या रात्री मी खुन्याचं घड्याळ पाहिलं होतं. पण त्या रात्री तर खोलीत अंधार होता ना, मग तुला घड्याळ कसं दिसलं? मॅडम, या जगातला बेस्ट चोर आहे मी. ज्या गोष्टीवर नजर टाकतो ना ती गोष्ट डोक्यात फिट होऊन जाते. तर जगातले बेस्ट चोर साहेब कामाला लागा. स्वस्त सुंदर टकाटक 11,000 रुपये. नाही सर, हे नाहीये. नाही सर, जरा तुमचा हात दाखवता का? हे पण नाही, एकदम बेकार घड्याळ आहे. हो हॅलो, बेकार आहे? 2 लाखांचं घड्याळ आहे. अरे मॅडम, 2 लाखाच्या घड्याळाची कॉपी आहे ही, डुप्लिकेट माल आहे. चुनाभट्टीमध्ये गोडाऊन आहे याचं. 1502 आणून देतो. हात दाखवा. हात का थरथरतोय तुमचा सकाळी सकाळी? नाही सर, हेही नाही. सर ॲक्च्युली मला न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. लहानपणापासूनच माझे हात कापतात. मी काही नीट पकडू शकत नाही. पंकज, जरा ते पेन देत आला. हे धरातात. याला तर पेनही धरता येत नाहीये. सर ॲक्च्युली ज्ञान सरांना माझा हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. ते याबद्दल रिसर्चही करत होते, पण कदाचित नियतीला हे मंजूर नव्हतं आणि ज्ञान सरांच्या गाडीचा अपघात झाला. तू धीर धर, याचा काही ना काही इलाज तर नक्कीच असेल. तू बाकीच्यांचं घड्याळ बघ. नाही साहेब, यांच्यापैकी कोणाकडेच नाहीये. कोणाकडेही नाहीये? मग शक्यता आहे की खुन्याकडे एकापेक्षा जास्त घड्याळ असतील. त्या दिवशी जे घातलं होतं ते आज नसेल. अरे देवा, तुम्ही अजूनही आमच्यावर संशय घेताय? पंकज, या रमेशला घेऊन जा. जगात जेवढी घड्याळं आहेत, ज्या कोणत्या मॉडेलची आहेत, सगळी दाखव याला. सर, सगळी घड्याळं, सगळे मॉडेल्स, सगळेच? हो पंकज, समजू तर दे. खुन्याने नक्की कोणतं घड्याळ घातलं होतं ते. एक मिनिट, इकडे ना. हे घे. तुमच्या पाकिटांची काळजी घ्या जेव्हा हा माणूस जवळपास असेल तेव्हा. हा, बोललो होतो ना, जगातला बेस्ट चोर आहे. आणि दीपिकाचे इयरिंग्स. माझे इयरिंग? अरे साहेब, तुम्ही तेही पाहिलं. सीआयडी पासून काहीच लपत नाही. हा चल ये 150 इकडे ये. तुम्ही लोक हे सांगा की ज्ञानजी आणि संदीपजींमध्ये काही प्रॉब्लेम होता का? सर उलट घनिष्ठ संबंध होते. तर मग ज्ञानजींनी संदीपच्या खुनाचा आरोप आपल्या डोक्यावर का घेतला? त्या दोघांच्या दरम्यान काही टेन्शन होतं का? नाही सर, टेन्शन तर नव्हतं, पण एका गोष्टीवर वाद नक्की झाला होता. अपघाताच्या काही दिवसांआधी त्यांचं BCI मशीन एका टप्प्यावर अडकलं होतं आणि काही उपायच सापडत नव्हता सर. त्यामुळे ज्ञान सर नेहमी चिडलेले असायचे आणि खूप रागात असायचे. होय सर, जेव्हा संदीप काकांनी बाबांना सांगितलं की टेन्शन घेऊ नका, काही ना काही उपाय नक्की सुचेल, तेव्हा बाबा त्यांच्यावर सुद्धा भडकले. आणि हो सर, त्याच रागात ते वेगाने गाडी चालवत असतील आणि त्यांचा अपघात झाला. एक मिनिट. जर हा अपघात BCI मशीन पूर्ण होण्याच्या आधी झाला होता तर हे BCI मशीन काम कसं करतंय? सर, संदीप काकांनी ते पूर्ण केलं. संदीपने? पण तो तर काही वैज्ञानिक नाहीये ना? हो, पण माहित नाही सर, संदीप काकांनी त्या मशीनच्या अडकलेल्या कोड्याला सोडवलं होतं आणि बाबांच्या अपघाताच्या 1 महिन्याच्या आतच ती काम करू लागली आणि आता तर खूप यशस्वी आहे. कमाल आहे. हे कसं शक्य आहे? एक नॉन सायंटिस्ट असं किचकट मशीन कसं काय सुरू करू शकतो ज्याला ज्ञानजींसारखा वैज्ञानिक सुरू करू शकला नाही? अंदाजे नेम लागला असावा. माय गॉड, गेल्या 2 वर्षांचा एवढा सगळा डेटा निघाला ज्ञानजींचा. हो बॉस,
आणि या डेटाची सगळी सूत्र जोडून याचा तपास लावावा लागेल की ती कोणती गोष्ट होती, कोणता विचार होता ज्याला ज्ञानजींनी आपल्यापासून लपवलं. एक एक शब्द, एक एक अक्षर जोडून त्याचा पॅटर्न बनवून तपास करावा लागेल, मग समजेल. चला या रे, या सगळे रेडी. युरेका! काय झालं सर? काय सापडलं? समजलं की ते गुपित नक्की काय होतं आणि या गुपितात आहे एक विलन. समजलं की कसं ज्ञानजींनी एक एक अक्षर जोडून ती घटना नीट सांगितली. अक्षराने बनला शब्द आणि शब्दाने बनलं वाक्य, सेंटेन्स. किती वेळ लागला असेल ज्ञानजींना पूर्ण कहाणी, पूर्ण सत्य अशा प्रकारे सांगण्यासाठी? हो बॉस, कमीत कमी 6 महिने. आणि हे सगळं सुरू झालं अपघाताच्या थोडं आधी. आज नंतर तू या कंपनीत फक्त सायलेंट पार्टनर असशील आणि तुझा शेअर फक्त 5% असेल. त्याहून जास्त तुला 1 रुपया मिळणार नाही. ओके 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 ओके. बहुतेक तुझं हे प्रोजेक्ट जे आहे ना पूर्ण झालं वाटतं. शेवटी तू यशस्वी झालास. हो, मी यशस्वी झालोय. पण मी हे मशीन लोकांसाठी बनवलंय, मानवतेसाठी बनवलंय. तुझ्यासारख्या लोभी माणसांसाठी नाही बनवलं. यानंतर आपण एकत्र काम करणार नाही. येतो मी कॉफीसाठी. वहिनींना थँक्स बोलून जातो. हे काय झालं? गाडीचे ब्रेक का लागत नाही? ब्रेकला काय झालंय? आता कळलं का माझ्याशी वैर घेण्याचा परिणाम? मला 5% देणार होतास ना तू? आता बघच, मी तुला 5% देणार आयुष्यभर. म्हणजे संदीप जी मैत्री दाखवत होता तो एक मुखवटा होता जगासाठी. आणि सर, हा जर सगळा डेटा या कागदपत्रात लिहिलाय तर याचा अर्थ असा आहे की ज्ञानजींनी या गोष्टी त्यांच्या मनात नाही ठेवल्या. कोणाला तरी नक्की संदीप बद्दल सत्य हे सांगितलंच असणार. आणि ज्ञानजींनी ज्या कोणालाही संदीप बद्दलचं हे सत्य सांगितलं असेल ना, तोच आहे आपला गुन्हेगार, तोच आहे संदीपचा खुनी. पण सर, जर खुन्याला ज्ञानजींचा बदला घ्यायचा होता तर त्याने तो चाकू ज्ञानजींच्या हातात का दिला? तो त्यांना अडकवायचा प्रयत्न करत होता. नाही पूर्वी, मला नाही असं वाटत. खुन्याला ज्ञानजींच्या मनाला शांतता द्यायची होती. त्यांना हे दाखवायचं होतं की ज्ञानजी बघा, मी तुमच्यासाठी संदीपला मारून टाकलं. तुमचा सूड मी पूर्ण केलाय. आणि मग त्याला वाचवण्यासाठी ज्ञानजींनी हा सगळा आरोप स्वतःवर घेतला. आता खुन्यापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे, ते घड्याळ, ते रिस्ट वॉच जे रमेशने पाहिलं होतं. ए बाबा, लवकर कर, एवढा वेळ नाही आमच्याकडे. अहो बघतोय ना, पंकज, काय चाललंय? सर, काय झालं रमेश? मजा येते की नाही? बस आता तुमच्या पुढे हात जोडतो. अजून घड्याळ नाही बघू शकत मी. यांनी मला 10,000पेक्षा जास्त मॉडेल्स दाखवले. आता माझं डोकं फुटायला आले. जोपर्यंत ते घड्याळाचं मॉडेल सापडत नाही ना, तुला घरी जाऊ देणार नाही आम्ही. सर, काय सर करतो? पाया पडतो, प्लीज मला जाऊ द्या ना सर. मी यापुढे कधी चोरी करणार नाही सर. सर मला जाऊ द्या ना सर.
चल उठ. आम्हाला कळायला हवं ना की तू त्या रात्री कोणतं घड्याळ पाहिलं होतास. हा, आता अजून किती घड्याळ पाहू सर? प्रत्येक ब्रँडचं एक एक मॉडेल पाहिलंय मी. याच्यातलं एकही घड्याळ नाही येते. मग कोणतं मॉडर्न घड्याळ होतं का? हो मॅडम, कदाचित मॉडर्न घड्याळ होतं तर घड्याळच, पण ते घड्याळासारखं दिसत नव्हतं. काय म्हणालास? मॉडर्न घड्याळ होतं पण घड्याळासारखं दिसत नव्हतं? हो. पाहिलंयस ना घड्याळ? स्केच बनवून देशील? हो हो हो. ठीक आहे. पूर्वी याच्याकडून स्केच बनवून घ्या. सर. हा. सर हे घड्याळ. माय गॉड. काय झालं? एक मिनिट बॉस. हा तर जॅकपॉट हाती लागलाय. रमेश इकडे. हा. नीट बघ. हेच घड्याळ होतं का? हेच होतं सर, अगदी हेच होतं सर. कोणतं घड्याळ आहे हे? चोरलं तर किती पैसे मिळतील? पैसे नाही मिळतील, रुपये मिळतील, लाखो रुपये मिळतील. एवढं महाग घड्याळ आहे हे? घड्याळ नाही, याला सेटला म्हणतात. सेटला. सेटला? आता तर बॉस कोणी कोण आहे हेही मी सांगू शकतो. कोण आहे खुनी? तो जरा तुमच्या पतीला बोलवाल का? पण तुम्ही कोण आहात? तुम्ही बोलवा त्यांना, ते ओळखतात आम्हाला. सोनू, सोनू एक मिनिट बाहेर या, तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. तुम्ही सगळे इकडे कसं काय येणं केलं? काही नाही, तुझ्या घरासमोरून जात होतो तर विचार केला भेटून जाऊया. मी बऱ्याच मराठी फिल्म्स मध्ये ऐकलंय. भेटून जाऊ नये, तुला अटक करायला सुद्धा आलो. अटक? पण ते कशासाठी? संदीपचा खून केलाय तुमच्या नवऱ्याने. सर मी तुम्हाला सांगितलं होतं. हे बघा, मी पाण्याचा ग्लास सुद्धा नीट पकडू शकत नाही. कोणाचा खून कसा काय करू शकतो? खून तर केलायस, आणि याच थरथरत्या हातांनी केलायस. कुठे आहे ते सेटला वॉच? हा, घड्याळ कुठे? सर ते तुम्ही कोणत्या घड्याळाबद्दल बोलताय? सर मला काहीच माहित नाही. आता समजेल तुला कोणत्या घड्याळाबद्दल बोलतोय ते. रेडी? पंकज, घराची झडती घ्या. पंकज वर जा, मी बेडरूम मध्ये जातो. काहीच नाहीये. काय बोचलं? सर, उशीच्या आत काहीतरी आहे. खरंच हे तर अगदी घड्याळासारखं आहे. हो. हे घड्याळ कोणाचं आहे आणि हे उशीमध्ये कसं आलं? मला काय माहित, दुकानदाराकडून उशी विकत घेतली होती त्याचं असेल. घाल हे. सर मी कोणाचाही घड्याळ का घालू सर? घड्याळ घालतोस की बेडे घालू? अभिजित एक काम करूया, आधी याला घड्याळ घालूया. बेड्या तर काय लागतीलच. हा, दे ते घड्याळ काढ. सर अरे वा, हे बघ, याचा हात कापणं बंद झालं. हा? सर हा तर चमत्कार झाला. याचा हात थरथरायचा थांबला. चमत्कार नाही पंकज, हे विज्ञान आहे. आणि आता बघा, हे घड्याळ घातल्यानंतर सोनू किती सहजपणे खून करू शकतो ते. पण सर हे एक घड्याळ काम कसं करतं सर? याला सेटला म्हणतात पंकज. मोशन सेन्सर आणि आर्टिफिशियल तंत्रज्ञानाने बनवण्यात आले हे घड्याळ. ज्यांना ट्रॅमरचा त्रास असतो ना त्यांच्यासाठी आहे. हात थरथरतात ज्यांचे. फक्त एक ध्येय होतं माझं, बदला आणि फक्त बदला. ज्ञान सरांनी मला BCI मार्फत सर्व काही सांगितलं होतं. शपथ घेतो मी सर, माझ्या आयुष्याच्या एका एका श्वासावर तुमच्या शत्रूचा मृत्यू लिहिलाय. याला तुम्ही माझ्यातर्फे एक लहानशी गुरुदक्षिणा समजा. त्या दिवशी कंपनीचा वर्धापन दिन होता आणि मला माहित होतं की संदीप तिथे नक्की येईल.
दर वेळेसारखं तो ज्ञान सरांच्या जखमांवर मीठ चोळेल. ज्ञान सरांशी बोलण्याआधी तो नेहमी सर्वांना बाहेर काढायचा, म्हणजे त्याला ज्ञान सरांना चिडवता यावं. पण यावेळी त्याला हे माहीत नव्हतं की त्याचा मृत्यू त्याची वाट बघतोय. आज आपल्या कंपनीचा 5वा वर्धापन दिन आहे. जेव्हा नेहा, संदीप, रीना आणि तो वॉर्डबॉय आणि नर्स खोलीतून बाहेर पडले तेव्हा कोणाचंही लक्ष गेलं नाही की मी त्यांच्यासोबत नाही. बघ कसा मित्र आहे मी. अ प्रॉमिस इज अ प्रॉमिस माय फ्रेंड. अँड यू नो ॲज आय. ए कोण आहेस तू? हा? मग मी लाईट्स ऑफ केले आणि ज्ञानजींच्या समोरच संदीपच्या छातीत चाकू घुसवला. आणि मग मी चाकूवरून फिंगरप्रिंट्स पुसले आणि ज्ञान सरांच्या हातात चाकू ठेवला. आणि या सर्वांना काही समजण्याआधीच मी त्यांच्यातच सामील झालो. प्लॅन तर चांगला होता तुझा, पण नशीब वाईट. रमेश तिथे आला चोरी करायला आणि त्याने तुझं हे घड्याळ पाहिलं. तसंही सर, गुन्हा कधी लपवता येतो का? रमेश आला नसता तरी आज ना उद्या तुम्ही मला पकडलंच असतं. एवढा हुशार आहेस तर मग हा गुन्हा केलासच का? ज्ञान सरांचं कर्ज फेडण्यासाठी. हे घड्याळ फक्त घड्याळ नाही, माझ्यासारख्या माणसासाठी हे नवीन जीवन आहे. हे जीवन मला ज्ञान सरांनी दिलंय. त्यांनी मला धीर दिला की मीही विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करू शकतो. तर जसा त्यांनी तुझ्या आजारासाठी उपाय शोधला होता, तूही असंच काहीतरी समाजाच्या भलाईसाठी करायचं होतंस. पण तू प्रकाशाकडे जाण्याऐवजी अंधाराकडे चालू लागलास. आणि एवढ्या गडद अंधाराकडे जिथे आशेचा एक किरणही नाही. जर काही असेल तर फक्त आणि फक्त फासाचा दोर.